अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कॉल हिंदू या ॲपचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। हिंदू समाजासाठी रोजगार, ई कॉमर्स, ऑनलाईन विवाहासाठी हे नवं ॲप असणार आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या ॲपचं लोकार्पण करण्यात आलंय। हिंदू जागरण मंचाची नवी संकल्पना पाहायला मिळते। हिंदू तरुणांना रोजगार तर हिंदू व्यावसायिकांना कुशल मनुष्यबळ यातून पुरवलं जाईल। हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। हिंदू समाजातील रोजगार आणि व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आता नवीन कॉल हिंदू हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे आणि या ॲपचं लोकार्पण आहे ते राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। नेमकं हे ॲप कशा प्रकारे काम करणार आहे ते सांगण्यासाठी आपल्या सोबत स्वतः मंत्री लोढा सर आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीतच कॉल हिंदू याच्यामधूनच हिंदू हा शब्द अधोरेखित होताना पाहायला मिळतोय, काय असेल या ॲपमध्ये? नाही, ॲप प्रत्येक समाज, प्रत्येक संस्था, प्रत्येक गावकरी आपापल्या समाजासाठी, रोजगारसाठी किंवा अन्य व्यवस्थेसाठी प्रयत्न करता। हा पण एक प्रयत्न आहे। ते आपले दुर्राफे म्हणून ज्याने ते हे प्रयत्न केला आहे, कॉल हिंदू हा स्किलसाठी आहे आणि त्यामध्ये ते आज अक्षय तृतीयेचा म्हणून साधून माझ्याकडे आले होते, तर मी त्यांचे पब्लिक लोकार्पण केलेलं आहे। रोजगार विभागाच्या म्हणून आम्हाला प्रयत्न असा राहता की कोणी रोजगारसाठी, स्वरोजगारसाठी किंवा स्किलसाठी पुढे आला तर मग त्याने मदत करतो। पण सर, ऑलरेडी जर आपण पाहिलं असेल रोजगारासाठी वेगवेगळे ॲप्स आहेत, मग कॉल हिंदू नावाचंच ॲप का? आणि मग हे फक्त हिंदू समाजासाठी असेल की कशा प्रकारे असेल? या सर्वांसाठी असेल। ॲप कोणी रेस्ट्रिक्ट करू शकत नाही, ॲप कोणी यूज करू शकता, पण हिंदू होणं पण गुन्हा पण नाही ना। कोणी हिंदूच्या नावावर केलं हा गुन्हा नाही असं भारतामध्ये ठरू शकता ना। ते काही यामध्ये काही कम्युनल किंवा काही गैरकानूनी काही नाही आहे। ते आपल्या समाजासाठी प्रयत्न करतात, ते करू द्या त्याने। रोजगार आणि व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी हा अनोखा उपक्रम केला जातोय। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।